मी सारिका उबाळे. विद्रोही साहित्य संमेलनामध्ये माझं चित्रकाव्य प्रदर्शन आहे. हसनाळ येथे घडलेल्या दुर्घटनेविषयीच्या माझ्या काही कविता आहेत. त्या कवितांवरचं चित्रकाव्याचं प्रदर्शन येथे सुरू आहे. विद्रोही साहित्य संमेलन हे दरवर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या विरोधात म्हणूया आपण, ते होत असतं दरवर्षी. यावर्षी ते नांदेडला होतं आहे. प्रस्थापित जे सगळे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांच्या पेक्षा वेगळं आणि सर्वसामान्य आणि बहुजनांना च्या साहित्याला स्थान देण्यासाठी हे साहित्य संमेलन दरवर्षी होत असतं. यावर्षी हे नांदेड शहरामध्ये झालं आहे, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. या संमेलनाचा भाग मला होता आलं, ही पण माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे. मी डॉक्टर अंजुम कादरी, 16व्या विद्रोही साहित्य संमेलनची स्वागताध्यक्ष आहे. 2 दिवसापासून नांदेडमध्ये हे विद्रोही साहित्य संमेलन होलं आहे. हे संमेलन म्हणजे बौद्धिक मेजवानी आहे आणि मला असं वाटतं की लोकांनाही असं वाटतं की विद्रोही साहित्य संमेलन म्हणजे खरा इतिहास आहे आणि आता सध्या हे खरं इतिहास सांगायची लोकांना काळाची गरज आहे. आणि आपण कुठं चाललात हे लक्षात, आणि महात्मा फुलेने सांगितलं आहे की आपल्याला आपले जेव्हा विचारवंत तयार होतील, आपले लेखक तयार होतील, तेव्हा हे संमेलन घ्यायचं असं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे हे विद्रोही साहित्य संमेलन घेतात आणि ह्यांना 1 मूठभर धान आणि 1 रुपये ह्याच्यापासून हे संमेलन होतं आहे. आणि मला असं वाटतं की हे संमेलनची खरोखरच आज गरज आहे आणि आपल्या महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकर विचारधारा आहे. हे विचारधारा जिवंत राहण्यासाठी हे संमेलनची खूप गरज आहे. नाही म्हणजे नवीन विचार असा समाजामध्ये येऊन राहिलेला आपला, आणि आपले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जाणीव लोकांना होऊन राहिलेली आहे. आपल्या समस्याची जाणीव होणे ही मोठी गोष्ट आहे आणि ते या संमेलनामधून होऊन राहिलेले की आपले काय अधिकार आहेत आणि काय चाललेलं आहे वगैरे याच्याबद्दल. सर, आपलं अध्यक्षीय भाषण जोरदार झालेलं आहे. असं का? नाही, काय नाही, ते माझी भावना आहे ती. आणि मी ज्या पद्धतीने कविता रचतो किंवा माझ्याकडून आविष्कृत होतात त्याचं मी एक्सप्रेशन केलेलं आहे. मी फक्त की मला कविता कशा सुचतात म्हणून. सर, आताच पुस्तकाचं प्रकाशन झालंय आणि परिवर्तनवादी या लढ्यामध्ये तुम्ही पुस्तक लिहिलं, पण तुमच्या सौभाग्यवतीच्या वतीने प्रकाशन केलं. काय वाटतं तुम्हाला? नाही, मी म्हणजे आता आपल्या मिसेसचं तर म्हणजे खूप आपले जे सहचारी असते तिचा खूप मोठा वाटा असतो, कारण त्यांनी थोडंसंही काय केलं तर कविता होत नाही, तर त्या माझं डोकं शांत ठेवतात म्हणून माझ्याकडून कविता होतात. तर त्यांचा तो सन्मान आहे आणि मी तो सन्मान केलेला आहे. सर, नांदेडमध्ये 2 दिवसीय साहित्य संमेलन या ठिकाणी झाले आहे. विद्रोही लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. हे पाहून तुम्हाला काय वाटतं? नाही, खूप आनंद होतो मला, खूप आनंद होऊन आलो. आणि सगळे लोक बसून आहेत, भाषण ऐकून आलेलं आहे आणि कोणी असं टाइमपास करायसाठी इथं आले नाही आहे, काहीतरी ऐकासाठी आलेले आहे लोक आणि इथून ज्ञान घेऊन चालले ते. आणि साहित्यिकांना काय संदेश द्याल? तमाम साहित्यिकांना उघडे डोळे ठेवा, साहित्यिकांना उघडे डोळे ठेवा आणि जगाकडे बघा तुम्ही. म्हणजे काल्पनिक काहीच लिहू नका, कारण भारतामध्ये इतकं सुंदर आता लिहिण्यासारखं काही विचारूच नका. सर, आपली एखादी सुंदर कविता, सुंदर म्हणण्यापेक्षा अतिशय गाजली कविता एखादी आमचे प्रश्न. माझी एक कविता जी लोकांना फार आवडते तीच मी तुम्हाला म्हणून दाखवतो. तिचं नाव आहे हिम्मत. म्हणजे माणसाची प्रवृत्ती कशी असते, म्हणजे जे वाईट कामं तो पहिले करतो आणि जे मुख्य म्हणजे जे काम करायचं आहे ते तो करत नाही. तर त्याच्यावर हिम्मत आहे की मी काही करू शकतो, मी काही करू शकतो, दंगल पसरू शकतो, मी काही करू शकतो, दंगल पसरू शकतो, विमानात बांब ठेवू शकतो, मी काही करू शकतो, दंगल पसरू शकतो, विमानात बांब ठेवू शकतो, वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवू शकतो, वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवू शकतो, जिवंत शहरावर अणुबॉम्ब टाकू शकतो, जिवंत शहरावर अणुबॉम्ब टाकू शकतो, दुसऱ्याच्या देशात सैन्य घुसू शकतो, दुसऱ्याच्या देशात सैन्य घुसू शकतो, हिटलर होऊ शकतो ईदी अमीन नाही, हिटलर होऊ शकतो ईदी अमीन नाही, गांधींची हत्या करू शकतो, गांधींची हत्या करू शकतो, झोपडपट्ट्या पेटून बिल्डरच्या घशात जमीन टाकू शकतो, लहान मुलाचे अपहरण करू शकतो, खोट्या नोटा छापू शकतो, बुद्धाला जबरीने हसवितो, मी काही करू शकतो, पण तिला
आय लव्ह यू म्हणण्याची माझी हिंमत नाही, पण तिला आय लव्ह यू म्हणण्याची माझी हिंमत नाही. सर्वप्रथम मला फार आनंद होतोय की आज या 20वे मराठी विद्रोही साहित्य संमेलनात मी आलो. माझं यायचं एकमेव कारण हेच होतं की मी माझं पूर्ण शिक्षण मी हॉस्टेलमध्ये केलं, त्याच्यानंतर मी लंडनला शिकायला गेलो. आज मला समाजाची खरी म्हणजे जिवंत समाजाचं उदाहरण आहे आज मला बघायला भेटलं. आज माझ्यासोबत सगळे नागरिक आहेत समाजाचे. आज याविषयी मला एकच बोलावं असं वाटतं की जिवंत समाजाचं उदाहरण आज मला बघायला भेटलं. मी तर प्रत्येकाला विनंती करतो की जे कोणी सुशिक्षित तरुण आहेत, जे आज वेगळ्या आपल्या लेवलला बसलेले आहेत, त्यांनी अशा विद्रोही साहित्य संमेलनात यावं, बघावं की जिवंत समाजाचं उदाहरण काय आहे. सर, बाहेर देशामध्ये आपल्या युवकांना जाण्यासाठी माहिती नाही आहे, त्यांच्यासाठी काय संदेश द्या? बरोबर. सर्वप्रथम बाहेर देशात जाण्यासाठी किंवा जर आपल्या जीवनातले चांगल्या गोष्टी सुरुवात करायची तर सगळ्यात पहिली पायरी आहे शिक्षण. म्हणून बाबासाहेब म्हटले शिका. पण शिकल्यानंतर बाबासाहेब हेही म्हटले की संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणून आपल्याला जर बाहेर देशात शिकायला जायचं आहे तर सगळ्यात पहिली पायरी आहे की आपलं बेसिक एज्युकेशन म्हणजे पहिली पायरी शिक्षण, 10वी 12वी ग्रॅज्युएशन हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण जगातल्या कोणत्याही विद्यापीठात जाऊ शकतो. आपल्याला शासनाकडून स्कॉलरशिप आहे. आपल्याला वेगळ्या जे कोणते राजे होते देशभरातले त्यांच्याकडून आपल्याला स्कॉलरशिप आहे. जसं फॉर एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्राचे राजश्री शाहू महाराज यांच्याकडून आपल्याला स्कॉलरशिप आहे. तसंच वेगवेगळ्या देशांच्या लोकांकडून पण आपल्याला स्कॉलरशिप आहे. जर आपलं शिक्षण आपलं बॅकग्राऊंड चांगलं असलं तर आपल्याला 100% स्कॉलरशिप आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा फुलेंचा साहित्य संमेलन जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. राहुल भाऊ पळत पुढे सोशलिस्ट आम्ही पुण्याहून आलेलो आहोत. नवसांस्कृतिक पर्यास आमचा एक सांस्कृतिक ग्रुप आहे आणि आम्ही चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं रॅप हा नवा फॉर्म आणलेला आहे. म्हणजे आपण बघू शकतो की महात्मा फुल्यांच्या विचारातून साकार झालेले विद्रोही साहित्य संमेलन हे खऱ्या अर्थानं लोकांचं साहित्य संमेलन आहे. खऱ्या अर्थानं इथे कष्टकरी बहुजनांची ही जी संस्कृती आहे ती जपली जाण्याचा प्रयत्न इथं खूप आटोकाट केला जातो. आणि आज आपण बघतोय की ज्या सांस्कृतिक माध्यमातून इथं एक धर्माचं राजकारण, जातीचं राजकारण केलं जाते, लोकांमध्ये विषमता निर्माण केली जाते, तिथं फुलेंच्या विचारांना घेऊन आपल्याला एक समतेचं राजकारण उभारण्याची खूप गरज आहे आज. त्यामुळेच आम्ही आमच्या रॅपच्या माध्यमातून जो खऱ्या अर्थानं रॅपचा फॉर्म जो आहे, जो डेव्हलप झालेला आहे, जिथून तोच मुळात विद्रोही आहे. त्यामुळे आम्ही पुरोगामी महाराष्ट्राचा विद्रोही रॅप घेऊन या नांदेडच्या भूमीवर आलो होतो आणि इथे आम्ही जोरदार आमचे रॅप सादर केले. लोकांनाही ते प्रचंड आवडले आणि खूप छान प्रकारे लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. आणि महाराष्ट्रभरातून इथे येणारी लोक जे आहे त्यांना हा रॅपचा नवा फॉर्म आवडलेला आहे आणि लोकांनी आम्हाला दाद दिलेली आहे की या प्रकारचे जे कार्यक्रम आहेत ते गावोगावी वस्त्यावर होण्याची गरज आहे. कारण खऱ्या अर्थानं तरुणाईला जो फॉर्म आवडतोय आज, तो एका नव्या फॉर्ममधून आपल्याला तरुणाईपर्यंत हे विद्रोहाचे विचार पोहोचवणं हे आमचं काम आहे आणि आम्ही ते खूप सातत्याने करण्याचा प्रयत्न करत आहोत. नमस्कार, मी मयूर शितोळे. मी पुण्यावरनं आलो आहे. भयंकराच्या दरवाजात कोण हा माझा नृत्यप्रयोग कविवर्य नामदेव ढसाळ यांच्या निवडक कवितांवर आधारित हा आमचा नृत्यप्रयोग आहे. आणि या येत्या 20व्या विद्रोही काव्य संमेलनात आम्हाला आमची साहित्य संस्कृती काय म्हणाल तुम्ही नृत्यप्रयोग हा सादर करण्याची संधी मिळाली. याच्यासाठी आम्ही अत्यंत आभारी आहोत या संमेलनाचे. कारण महाराष्ट्राला लाभलेल्या शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचं जिथं पालनपोषण होतं, ज्या प्रकारे ही विचारसरणी जिथे जपली जाते, जिचा आदर केला जातो, अशा ठिकाणी या महाकवीचं विचाराला चालना देण्यासाठी त्यांनी आम्हाला इथं बोलवलं. आणि ज्या जोमात इथं त्यांनी ह्या सगळ्याचं ज्या काय प्रकारे चालू ठेवला आहे हा संकल्प, हा अत्यंत वाखाणण्याजोगा आहे. कारण की आजकाल सध्या या विचारांचा प्रवाह भारतभर महाराष्ट्रभर पोचण्याची नितांत गरज आहे. याचा हा खूप मोठा वाटा या विद्रोही साहित्य संमेलनाने उचलला आहे आणि त्यात आम्हालाही इथं या वेगवेगळ्या तऱ्हेच्या विचारांच्या लोकांपर्यंत पोचण्याची संधी मिळाली. याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र. आज आम्ही इथे सर्वजण 20व्या मराठी विद्रोह साहित्य संमेलनानिमित्त जमलो आहोत. तर या पूर्ण साहित्य संमेलनाचा सार जसं मी म्हणाले, विद्रोह या एकाच शब्दात दडला आहे. तर विद्रोह म्हणजे काय? विद्रोह म्हणजे अन्यायाविरुद्धचा लढा.
विद्रोह म्हणजे क्रांती, विद्रोह म्हणजे परिवर्तनाची दिशा. तर या आजच्या विद्रोही साहित्य संमेलनात मला जे सूत्रसंचलनाचं कार्य दिलं त्याबद्दल मी या विद्रोही साहित्य संमेलनाचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू. आणि असे विद्रोही कार्यक्रम जर घडत राहिले तर मी अशी इच्छा व्यक्त करते की हे जर कार्यक्रम आपले सातत्याने घडत राहिले तर नक्कीच विद्रोह होईल, म्हणजेच परिवर्तन होईल. हां, जय भीम. 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन या नांदेड नगरीमध्ये संपन्न होत आहे. या संमेलनामध्ये माझा दरवर्षी सक्रिय सहभाग असतो. कवी संमेलनाच्या निमित्तानं सहभागी होण्यासाठी मी इथे आलेलो आहे. एकंदरीतच हे संमेलन नव्या विचारांना, नवी दिशा आणि नांदेडकरांना आणि या नांदेडकरांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रवासीय जनतेला निश्चितच एक सकारात्मक संदेश देत आहे, याचा मला आनंद वाटतो. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझे मित्र, माझे ज्यांच्याशी कौटुंबिक स्नेहबंध आहेत असे लोकनाथ यशवंत हे या 20व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे. हा आनंद शब्दात न मावणारा आहे. सर्व साहित्यिकांचे, सर्व सहभागी कलावंतांचे, मान्यवर समीक्षकांचे, लेखकांचे या संमेलनाच्या निमित्तानं मी हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. जय भीम. माझं नाव द बाबाजी उर्फ अनिकेत मनोहर कांबळे, राहणार जय भीम नगर. सर्वांना जय भीम, जय संविधान, जय भारत. तर मी एक कविता सादर करतो आपल्या गोरगरीब जनतेवर. अंध जीवन काळ वेगळा, अंध जीवन काळ वेगळा, सगळं बघला झोपडीत सुख, सुख भेटना तुला बंगल्यात, सुख भेटना तुला बंगल्यात, जीवन छान स्वतः करतोस तू घाण, कर कष्ट होईल तुला पण जाण, मोकळं रान इमारती झाल्या, मोकळं रान इमारती झाल्या, झाड तोडून रान झाडून, भेटना मोकळा श्वास कुठं, भेटना मोकळा श्वास कुठं, होतो मला बघून त्रास, हिपहॉप जगतो मी खास, हिपहॉप जगतो मी खास. जय भीम, जय संविधान, जय भारत. नमो बुद्धाय, जय भीम. मी महेंद्र पिंपळगावकर. आज नांदेड येथे 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन चालू आहे. या साहित्य संमेलनामध्ये महाराष्ट्रभरामधून विविध क्षेत्रातले, या साहित्य क्षेत्रामधले अनेक मान्यवर, साहित्यिक, कवी, लेखक हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. यांच्या उपस्थितीमध्ये मी महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह दिवस 20 मार्च हा दिवस राष्ट्रीय जलदिन म्हणून घोषित करावा ह्या मागणीसाठी सतत 2 वर्षापासून प्रयत्न करत आहे. ही मागणी सर्व लोकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने मी या साहित्य संमेलनामध्ये माझे पत्रक वाटप करून या आंदोलनाचा प्रसार व प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा प्रकारची आंदोलने व्हावी आणि लोकांना या आंदोलनाचा मार्ग कळावा म्हणून मी आपल्यापर्यंत लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. 20वे विद्रोही साहित्य संमेलन नांदेड येथे होत आहे. आज 1 मार्च 2026 रोजी शेवटचा दिवस आहे. तर हे संमेलन 27 फेब्रुवारीपासून सुरू झालेलं आहे. सदरील संमेलनामध्ये अतिशय नवीन विचारधारा, नवीन सर्जनशीलता, बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सर्व परिवर्तनवादी विचारवंत संत यांच्या विचारावर हे चालणारं साहित्य संमेलन आहे. आणि या साहित्य संमेलनामध्ये नवीन विचार प्रणाली, नवयुवकांना चांगल्या प्रकारे या जगामध्ये, या समाजामध्ये चांगलं वावरण्यासाठी अनेक गोष्टी या ठिकाणी व्यक्त होत आहेत, ऐकण्यात येत आहेत. त्यामध्ये बुक स्टॉल आहेत, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सुद्धा त्या ठिकाणी स्टॉल आहे. अनेक प्रकारचे या ठिकाणी पुस्तकं आहेत, पुतळे आलेले आहेत, वस्तू आहेत, काही परिवर्तनवादी आहेत. या सर्व गोष्टी या ठिकाणी बघायला मिळत आहेत. चित्रप्रदर्शन आहे. वेगवेगळ्या प्रकारे, वेगवेगळ्या तऱ्हेचे या 20व्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये भरगच्च असं हे साहित्य संमेलन झालेलं आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सत्य की जय हो, जय भीम, जय संविधान. मी हिरवंत सुरेकार,
जिल्हा संघटक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदेड तथा रयत सेवाभावी संस्था नांदेड याच्या वतीने आज 20वे विद्रोही साहित्य संमेलनामध्ये आमच्या संस्थेतर्फे व अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे या ठिकाणी मोफत जादूटोणा विरोधी कायदा, पत्रके व इतर साहित्य वाटप करण्यात आलेली आहेत। आणि 20वे विद्रोही साहित्य संमेलन हे अशा भूमीमध्ये होत आहे, क्रांतीभूमीमध्ये लोकांना या साहित्यामधून परिवर्तन निश्चितच घडणार आहे असं या एकंदरीत ह्या 3 दिवसाच्या साहित्याच्या मेजवानीमधून दिसून आलेले आहे। आम्ही संपूर्ण कुटुंब या ठिकाणी या संमेलनामध्ये सहभागी आहोत। 20व्या विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत। लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून सर्व जनतेना आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की गेली 28, 27, 28 आणि 1 फेब्रुवारी हा जो दिवस आहे, या 3 दिवसीय या नांदेड नगरीमध्ये 20वे विद्रोही साहित्य संमेलन भरत आहे। या साहित्य संमेलनाचं या ठिकाणाचं सर्वात मोठं यश म्हणजे गेली अनेक वर्षापासून 19 वर्ष झाली साहित्य संमेलन भरतं आहे, परंतु कुठल्याही साहित्य संमेलनामध्ये अशा पद्धतीचं आंबेडकर विचारांचं साहित्य संमेलन या ठिकाणी झालेलं दिसून आलेलं नव्हतं। परंतु या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पेरण्यासाठी इथलं वातावरण सर्व आंबेडकरमय झालेलं आहे। ठिकठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागतांच्या मूर्त्या, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार या ठिकाणी होताना दिसतो आहे आणि हेच या साहित्य संमेलनाचं मोठं यश आहे। या साहित्य संमेलनामध्ये अनेक सत्र झाली, परिसंवाद झाले, नाटकं झाली, रॅप सॉंग झाली आणि कवी संमेलनसुद्धा झाली। या कवी संमेलनाच्या सत्रामध्ये माझी एक कविता जी तुझ्या अस्तित्वासाठी ही सर्व रसिकांना दाद देऊन गेलेली आहे, ती एक कविता मी तुमच्यापुढे सादर करतोय की विझलेल्या तुझ्या मेंदूत मी क्रांतीची मशाल पेटवणार होतो। विझलेल्या तुझ्या मेंदूत मी क्रांतीची मशाल पेटवणार होतो, अस्तित्व शून्य विश्वात तुझ्या मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देणार होतो। अस्तित्व शून्य विश्वास तुझ्या मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देणार होतो। अनादी कालापासून मूल निवासी तू, अनादी कालापासून मूल निवासी तू, तुझ्या जगण्याचे संदर्भ मी संविधानाशी जोडत होतो आणि मी तुला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगणार होतो। तुझे हजारो वर्षाचे अज्ञान तुला करू देत नाही संघर्ष, तुझ्या हजारो वर्षाचे अज्ञान तुला करू देत नाही संघर्ष, तुला शिका संघर्ष करा या क्रांतिकारी संवेदनेशी मी जोडणार होतो आणि तुला मी बाबासाहेब सांगणार होतो, तुला मी बाबासाहेब सांगणार होतो। तुला नग्न करता येते, तुला सामूहिक बलात्कारतेही करता येतं, तुझे स्तन झाकण्याचे अधिकार देणारे ते महापुरुष या ठिकाणी मी सांगणार होतो, तुला मी बाबासाहेब सांगणार होतो। तू तोडून फेक या अमानवी बाहूंचे पाश, तू तोडून फेक या अमानवी बाहूंचे पाश, तुला मी तथागताचे संदर्भ देणार होतो, तुला मी बाबासाहेब सांगणार होतो, तुला मी बाबासाहेब सांगणार होतो। मी खेमराज भोयर नागपूरहून आलो आहे या कवी संमेलनात, मुख्य कवी संमेलनाचा अध्यक्ष म्हणून। गेली अनेक वर्षापासून मी विद्रोही साहित्य चळवळीशी जुळलेला आहे। विशेष म्हणजे मी महाराष्ट्रातल्या तमाम म्हणजे नारायण सुर्वे, वामनदादा कर्डक, नामदेव ढसाळ, उत्तम कांबळे या सर्व साहित्यिकांबरोबर एका स्टेजवर बसून लहानपणापासून कविता म्हटलेल्या आहेत आणि तो अनुभव आज नव्यानं विद्रोही साहित्य संमेलनाच्या माध्यमातून पाहायला भेटत आहे। विशेष म्हणजे आज आमचे मित्र लोकनाथ यशवंत हे या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले। मागच्या 2 साहित्य संमेलनाच्या वेळेस मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूत्रसंचालन आणि सहभाग नाकारून मी दोन्ही वेळेस विद्रोही साहित्य संमेलनामध्ये सहभागी होतो आहे आणि बरेच मित्रमंडळींना या प्रवाहात सामील करून घेतो आहे। सर, एखादी कविता हो त्याला। कविता तशा भरपूर आहेत, पण विशेष म्हणजे बऱ्याच कविता लोकांनी डोक्यावर घेतलेल्या आहेत। लोकांनी ते माझी गाणी महाराष्ट्रातील
जी मोठमोठी गायक मंडळी आहेत, अनिरुद्ध वनकर आहे, मनोज राजा गोस्वामी आहे, विकास राजा आहे, संविधान मनोहरे आहे, अंजली भारती आहे, निशा धोंगळे आहे, या अनेक गायकांनी महाराष्ट्रभर माझी गाणी गाजतायत, वाचतच आहे. तर त्याच्यातलंच एक गाणं सांगतोय जे सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर ते वाचते आहे. पटेना वाटेल ते फेकतोस लेका, अदानी अंबानीले देऊन ठेका, देश विकायची चाल आहे काय, आणि संविधान बदलायला तुझ्या बापाचा माल आहे काय, अशी अनेक गाणी आहेत. किंवा बाप सोडून बापूला बाप तुम्ही केला, संघाच्या मोदीला साथ तुम्ही दिला, चळवळीची चर्चा तुमची चाय टपरीवर, तुमच्या जिंदगाणीवर, अशी ही माझी गाणी आहेत. आणि विशेष म्हणजे एक चळवळ नावाची कविता सांगतोय तुम्हाला. पायटं पायटंचं सपन होतं खोटं नाही सांगत, थोर महात्मे महापुरुष मला खरा पत्ता मागत, कोण जाणे कशी यायले माई दंतरी बालून झाली, वेता वेदळा पेपरातली ते म्हणून भरझोपेत गर्दी केली, म्या म्हणलं मुसाफिर माणूस मले पत्ता चुकून नको मागा, भेट होते ना नाही होत मले आताच सारं सांगा, बाबासाहेब हुशारलंय लगेच सवाल केला मले, सांग म्हणे माझ्या चळवळीच्या रथाचे काय झाले, म्या म्हणलं बाबासाहेब वारसदार म्हणणारे तुमचा रथ पुरून आहेत, हत्ती गेला बिहार UP MPत आणि हे शेपूट धरून आहेत, आठवलेनं गाठवले गवई गाणार खाणार, नेते नाही खास, कवाडीची लढाई ढाल पडली, कंदिला वाणी पडते प्रकाश, हे जनतेले एक कराचे तर जनता यायले एक करते, आणि किती लावण ठिगडं जनता, चळवळ जागोजागू नुसते, चळवळ जागोजागू नुसते. नमस्कार, मी भाग्यश्री आसोरे, कवयित्री, नांदेड येथील आहे. मी 20वे आपलं विद्रोही काव्य संमेलन, मराठी साहित्य संमेलन इथे आलेली आहे आणि माझी एक विद्रोहाची कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे सवाल क्रांतीचा. अन्यायाविरुद्ध आवाज एकदाच उठेल का, अन्यायाविरुद्ध आवाज एकदाच उठेल का, सांगा दगडालाही पाजर फुटेल का. दुःख एकट्याचे हुंदका साऱ्यांच्याच हृदयी दाटेल, त्या हुंदक्याने आकाश सारे फाटेल, त्या हुंदक्याने आकाश सारे फाटेल, आसू गाळून वेदना मिटेल का, सांगा दगडालाही पाजर फुटेल का. मतभेद आपापसातील मिटेलही, सागर सारा दुःखाचा आटेलही, अंधार विषमतेचा हटेल का, सांगा दगडालाही पाजर फुटेल का. मत्त सत्ताधीशांच्या जुलमाने भरतील तुरुंगही, फुटेल अत्याचारांचा तेथे सुरुंगही, शृंखला पण दृढ उन्मेषाची तुटेल का, सांगा दगडालाही पाजर फुटेल का. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी राहुल कसबे. नांदेडमध्ये होत असल्या 20वे विद्रोही साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व रसिकांना नांदेड A to Z स्पॉन्सरतर्फे सर्वांचे स्वागत करतो. आणि नांदेडमध्ये 3 दिवसीय संमेलन पार पडत आहे. त्या 3 दिवसामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही सेवा देत आहोत. जय संविधान. नांदेडमध्ये जे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होतं आहे, ते संमेलन गेल्या 20 वर्षापासून हे संमेलन होतं आहे. आणि आपण समांतर संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आपण विद्रोही साहित्य संमेलन घेत होतो. परंतु आता काही तांत्रिक अडचणीमुळे आपण हे संमेलन साताऱ्याला घेऊ शकलो नाहीत, म्हणून आपण हे संमेलन या नांदेड नगरीमध्ये घेतो आहे. हे संमेलन गेल्या 2-3 दिवसापासून चालू आहे. म्हणजे 27ला त्याचं उद्घाटन झालं, 26ला, 27, 28 आणि 1 असं गेल्या 3 दिवसापासून हे संमेलन सुरू आहे. या संमेलनाला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद दिसतोय आणि महाराष्ट्रभरातून नव्हे तर भारतातील काही राज्यातून देखील लोक या ठिकाणी आलेले आहेत. हे आपल्याला या ठिकाणी 3 दिवसापासून बघावयास मिळते.